याचंच एक काम घेऊन तुमच्याकडे आलेलो. काय काम? दादा ते निमगावच्या शाळेत शिक्षकाची जागा आहे, त्याचं शिक्षण पण चांगलं झालेलं आहे. तर माई साहेबांकडून तेवढं शिफारस पत्र मिळालं असतं तर. परिस्थिती पण एवढी चांगली नाही म्हणून म्हटलं जर तुमची मदत रिक्वेस्ट. अरे रिक्वेस्ट काय करतोय रघु तू? अरे दोस्त आहे तो आपला, करणार की तुझ्यासाठी. बरं ते कागदपत्र आणले का सगळे? हा एक काम करा, उद्या एक अर्ज लिहून द्या मला रीतसर. मी तो माई साहेबांना देतो आणि सही करून घेतो. चालेल का? अरे बस बस. अरे काय गरज नाही. अरे रघुचा दोस्त आपला दोस्त. होईल तुझं काम होईल. चला येतो. घ्या, आमच्या शिफारसीनं सगळ्यांची कामं होतात. मुळात आता मलाच काम पाहिजे. आता मी कोणाकडून शिफारस घेऊ? रमावतीच्या भाग्यविधाता माई साहेब, माई साहेब. रमावतीच्या भाग्यविधाता माई साहेब, माई साहेब. रमावतीच्या भाग्यविधाता माई साहेब, माई साहेब. बर बर बर. कार्यक्रम एकदम व्यवस्थित झालेला आहे. उत्तम झालाय, आम्हाला आनंद झालाय. धन्यवाद. भेटू लवकरच. काळजी घ्या. रमावतीच्या भाग्यविधाता माई साहेब, माई साहेब. रमावतीच्या भाग्यविधाता माई साहेब, माई साहेब. काय मसूनबाई, बघितलं ना बा आमचं सार्वजनिक जीवन कसं असतं ते. इतक्या लोकांना भेटायला लागतं, त्यांची मनं सांभाळायला लागतात. खूप मोठी जबाबदारी आहे ती. शिकाल तुम्ही हळूहळू. हो माई साहेब, म्हणून तर तुम्हाला रमावतीचे आई साहेब म्हणतात की. पण काय सुनबाई, होता कुठे तुम्ही? वाट बघत होतो ना आम्ही चहा पाण्यासाठी. अहो त्या लोकांनी बिस्किट नानकटाई काय काय आणलं होतं. आम्ही वाट बघत होतो, तुम्ही दिसलंच नाही का आम्हाला. थकलात का काय सुनबाई? नाही होतच थकायला. माई सोबत काम करायचं म्हणजे पाठीचा कणा मोडल्याशिवाय चालत नाही आणि पायातल्या वाहना झिजल्याशिवाय राहत नाही. तुमच्यापर्यंत येण्याची गरजच भासली नाही ना मला. त्यांनी बाहेरच नाश्ता आणून दिला. त्यांना वाटलं मी नौकर आहे तुमची. असं झालं? काय म्हणतं का? गाडी थांब, गाडी थांब आधी. थांबा गाडी. अहो तू कोण होता तो माणूस? माहितीये तुम्हाला? नाव माहितीये? सांगा मला. आता त्याला फैलावर घेतो. सांगा. माई साहेब, इट्स ओके. खरंच काहीच हरकत नाहीये माझी. अहो तुमची नसेल हरकत, पण आमची आहे ना. जालिंदर